वेलकम बैक टू मरहबा किड्स मॉल इस्लामपुरा मालेगांव। डिजाइनर में नया कलेक्शन ऐड हुआ है। मानव समाचार, मानवता के हक में। मालेगांव कैंप पुलिस की बड़ी कार्रवाई, 23 चोरी शुदा मोटरसाइकिलें बरामद। मालेगांव कैंप पुलिस स्टेशन के क्राइम ब्रांच इन्वेस्टिगेशन स्क्वाड ने बड़ी कार्रवाई करते हुए शहर और अतराफ से चोरी होने वाली 23 मोटरसाइकिलें, जिनकी कीमत तकरीबन 8,20,000 रुपये बताई जा रही है, को बरामद कर लिया। इस कार्रवाई में एक सरगर्दा मुलजिम भाऊ साहब उम्र 36 साल और उसका साथी नानू भगवान जादव उम्र 24 साल को पुलिस ने इन मोटरसाइकिलों के साथ हिरासत में लिया है। ये कार्रवाई पुलिस सुपरिटेंडेंट जनाब बाला साहब पाटिल, एडिशनल एसपी तेगबीर सिंह संधू, सब डिविजनल पुलिस ऑफिसर सूरज गुंजाल और कैंप पुलिस स्टेशन के इंचार्ज दीपक पाटिल की हिदायत पर अमल में आई। 24 जुलाई 2025 को खुफिया इत्तला पर डीके चौक पर छापा मारा गया, जहां मुलजिम भाऊ साहब को चोरी की मोटरसाइकिल के साथ गिरफ्तार किया गया। पूछगूछ में इसने 22 मोटरसाइकिलें चोरी करने और उन्हें फरोख्त करने का एतराफ किया। इसके बाद उसके साथी से 10 मोटरसाइकिलें बरामद हुई। पुलिस ने मजमूई तौर पर 23 मोटरसाइकिलें जब्त की है और तफ्तीश जारी है। शहरियों से अपील की गई है कि वो अपनी चोरी शुदा मोटरसाइकिलें की शनाख्त करने के लिए कैंप पुलिस स्टेशन से राब्ता करे और मुताल्लिका कागजात पेश करके अपनी गाड़ियां वापस ले। आदेशाने त्याचबरोबर श्री तेगबीर सिंग संधू सर, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव परिमंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली जे चोरीच्या मोटरसायकल्स आहेत त्यांच्या विरोधात एक मोहीम राबवली होती। त्या अनुषंगाने कॅम्प पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण 2 आरोपींच्या ताब्यातून जवळपास 23 मोटरसायकल या ठिकाणी रिकव्हर करण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे। येथील डीबीची टीम, त्याचबरोबर येथील पीआय यांना विशेष याचं श्रेय द्यावं लागेल। आरोपी यामध्ये 2 आरोपी आहेत। एक आहे भाऊसाहेब उत्तम चव्हाण, दुसरा आहे नानू भगवान जाधव। भाऊसाहेब उत्तम चव्हाण हा सोयगाव येथील राहणार आहे, तर नानू जाधव हा जैताने साखरी येथील राहणार आहे। भाऊसाहेब चव्हाण याच्याकडून आपण 12 मोटरसायकल जप्त केलेले आहेत आणि त्या मोटरसायकल विकत घेऊन त्यांची नंतर विल्हेवाट लावणारा त्याचा साथीदार नानू जाधव याच्याकडून 10 मोटरसायकल अशा एकूण 22 आणि ती मोटरसायकल विक्री करत असताना भाऊसाहेब चव्हाण याच्याकडून एक अशा एकूण 23 मोटरसायकल या ठिकाणी आपण जप्त करण्यात यश प्राप्त केलेलं आहे। हो, या गुन्हेगारांची पार्श्वभूमी आहे, त्यांच्या विरोधात असे गुन्हे दाखल आहेत, त्याचाही पोलीस शोध घेत आहेत। यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस केले ना आपण, आरोपी अटक आहेत, त्यांचा PCR आम्ही लवकर घेणार आहोत। त्यानंतर याच्यापुढे जे काही त्यांच्यावर गुन्हे असतील त्याचाही शोध घेण्यात येईल। त्याचबरोबर नागरिकांना मी आवाहन करतो की या ठिकाणी त्यांनी त्यांचे जवळचे जे मोटरसायकल ज्यांच्या चोरी गेलेले असतील त्यांनी त्यांची कागदपत्रे या ठिकाणी सादर करावीत, मोटरसायकल व्हेरीफाय कराव्यात चेसिस नंबर, इंजिन नंबरच्या सहाय्याने, आणि त्यांच्या मोटरसायकल त्यांना परत देण्यात येईल।